गाईज, तर आज तर आर्याने कमालच केली आहे, कारण अंकिता वगैरे सगळेजण गार्डन एरियामध्ये बोलत बसलेले असताना पैशावरून विषय चाललेला होता की आपण एवढे पैसे लपवले तरीही आपल्याकडून ते चोरीला गेले आणि याचा आपल्या सर्वांना गिल्ट आहे. पण अंकिता तिला साध्या सरळ शब्दात सांगत होती की तू वैभवकडे बघून का हसतेस. त्यावरती सांगितले की तू बोलू नकोस. त्याच्यावरती तिने कांगावा केला आणि त्यानंतर इकडेच येऊन ती रडत बसली. तिचं असं म्हणणं होतं की तिनं मला एकट्यात विचारलं असतं तरी चाललं असतं, पण तिने सगळ्यांच्या समोर विचारलं याचा मला राग आला. तर त्यानंतर इकडे रडत बसते. त्यावेळेस योगिता आणि अभिजित हे दोघेजण तिला समजावायला आलेले असतात. तर तिकडून वैभव देखील येतो. त्यावेळेस तिने कन्फेस केलं की मला वैभव आवडतो, अट्रॅक्शन होतं मला त्याच्याविषयी, पण मी त्याला काही बोलले नाही. त्याला जरी नसलं तरी मला ते अट्रॅक्शन वाटू शकतं. सुरुवातीच्या काळात मला तसं झालेलं होतं. आता हे तिने तिच्या तोंडाने स्वतः इथे कबूल केलेलं आहे. त्यानंतर हे दोघे तिला समजावत असतात की जाऊ दे. तर त्या वेळेसच तिथे वैभव येतो आणि वैभव तिथे बसताना सांगतात की नाही नाही ठीक आहे, तुम्ही इथे बोलून घ्या. त्यावेळेस तिथून अभिजित आणि योगिता हे दोघेजण निघून जातात. त्यावरती वैभव सांगतो की आपली छान मैत्री होती, काय झालं आहे, काय का रडतेस. तर त्यावेळेस ती सांगते की हां तुझ्याकडून नसेल, आणि वैभव देखील सांगतो माझ्याकडून तुझ्याविषयी कुठलंही अट्रॅक्शन नव्हतं. तर ती सांगते मला वाटू शकतं ना, पण मला अट्रॅक्शन वाटलेलं होतं पहिल्या वेळेस, आपली ज्यावेळेस मैत्री होती त्यावेळेस मला अट्रॅक्शन झालेलं होतं. त्यानंतर आपल्यात भांडणं झाली आणि त्याच्यानंतर आपल्यात 2-3 पडले आणि त्याच्यामुळे मी या ग्रुपमध्ये आले काहीशा कारणामुळे. मला तुमच्याविषयी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे वैभव आणि अरबाज जे की फुल आठवडा ते तिला टार्गेट करतायत, काहीही बोलतायत, पण आता तिला कसलाही प्रॉब्लेम नाही आहे इथे त्यांच्याकडून. म्हणजे इथे फक्त आता हिच्या नजरेमध्ये किंवा घरच्यांच्या नजरेमध्ये जान्हवी वाईट दिसत आहे. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर तिथे अरबाज देखील येतो आणि ती मग त्यांना सांगते की पहिली आपली चांगली मैत्री होती, मग मला असं कळलं की स्ट्रॉंग प्लेअर आहेत ते सगळे निकीच्या बाजूने जात आहेत, पण तिचे प्रत्येक मुद्दे मला ऐकून घ्यावे लागत होते, ते मला मान्य करावे लागत होते आणि ते मला नको होतं, म्हणून मी माझा स्टँड घेतला आणि त्यावेळेस मी तुमच्यापासून लांब गेले. नाहीतर मला तुमच्या दोघांचा प्रॉब्लेम नव्हता. पण अरबाज आणि वैभव यांनी जान्हवी आणि निकीसोबत राहून हिला बरेच स्टंट मारलेले आहेत, पण तिला आता यांच्याशी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये. पण इकडून जान्हवी, घनश्याम आणि निकी बघत असतात आणि त्यांना राग आलेला असतो. जान्हवी म्हणते की तिचं काही होऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, हे दोघे तिथं का बोलायला गेलेले आहेत असं म्हणून एकटीच रडत असते आणि हे फक्त ऐकत असतात. घनश्याम सांगतो की काहीतरी मोठा मॅटर असेल म्हणून ती रडते. त्यानंतर इकडे अभिजित तिला समजावायला येतो. तर त्यावेळेस तिचं म्हणणं असतं की मला त्या दोघांविषयी प्रॉब्लेम नाही. अभिजित सांगतो की माझं आणि जान्हवीचं तर छोटं झालेलं तरी ती मला सॉरी म्हणायला आली, तरी मी तिच्याकडून बघून हसत सुद्धा नाही. आणि तुम्ही एवढं काय काय बोला, हडतोड केलं तुम्ही आणि तरी तू त्याच्याकडे बघून हसते आणि तरी तुला काहीच वाटत नाही. तर ती सांगते मला त्याचा प्रॉब्लेम नाही, मला अंकिताने जे सगळ्यांसमोर विचारलं त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एवढं त्यांचं बोलणं खाऊनही तिला वैभव आणि अरबाज यांच्यासोबत काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिला फक्त प्रॉब्लेम अंकितासोबत आहे, जे की ते दोघे सेम टीममध्ये आहेत. म्हणजे ज्या टीममध्ये आहेत त्याच टीमच्या लोकांसोबत इकडे आर्या पंगा घेताना दिसते. तर आर्याच्या या बिहेवियरबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.